हाय गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीबीजी द मेक मेंटर। आतापर्यंत आपण लॉगॅरिथमिक हा धडा संपवलेला आहे। तरी लॉगॅरिथमिक मधले काही इम्पॉर्टंट रूल किंवा इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज या लेक्चर मध्ये मी सांगणार आहे। तर हे आतापर्यंत आपण प्रॉपर्टीज पाहिलेले आहेत, तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। मग मी पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवलेली आहे ज्यामध्ये मी सर्व प्रॉपर्टीज लिस्ट आउट केलेले आहेत। व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एक पेज मध्ये त्या प्रॉपर्टीज लिहून देणार आहे, त्याही बघा। मीनवाईल आपण पाहूया की या प्रॉपर्टीज कोणकोणते आहेत आणि तुम्हीही आठवा माझ्याबरोबर की या प्रॉपर्टीचे व्हॅल्यू काय काय आहे। तर आपण पहिली प्रॉपर्टीज बघूया की लॉग ऑफ 1। आता सर्वांना माहिती आहे लॉग ऑफ 1 टू द बेस एनीथिंग इज 0। तर हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे। माझ्या आता तुम्ही हे अनसॉल्व ठेवले आहेत मी प्रॉपर्टी, तुम्ही थोडं थोडं सॉल्व करा, तुम्हाला काय काय आठवते का बघा। आता दुसरी प्रॉपर्टी काय, लॉग ऑफ द सेम नंबर ऍज अ बेस, म्हणजे आर्ग्युमेंट आणि बेस हा जेव्हा सेम असेल तेव्हा काय प्रॉपर्टी असणार। तर आपल्या सर्वांना माहिती आहे लॉग a टू द बेस a इक्वल टू 1। आता नेक्स्ट प्रॉपर्टी काय बघूया। पुढची प्रॉपर्टी काय आहे, प्रोडक्ट रूल आहे। प्रोडक्ट रूल काय सांगतोय, लॉग m इंटू n टू द बेस a। आता ह्याला कसं लिहितात आपण, लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a। ओके, एवढं झालं। आता नेक्स्ट काय असणार, आता प्रोडक्ट झाला, आता कोशंट आला। तर कोशंटला काय करतात, लॉग m बाय n टू द बेस a। ह्याला काय लिहिणार, जसं प्रोडक्ट साठी ऍडिशन होती तर जिकडे डिव्हिजन येते तिकडे सबट्रॅक्शन येते, म्हणजे लॉग m टू द बेस a मायनस लॉग n टू द बेस a। ओके, आता परत आपण प्रॉपर्टी पाहिला। नेक्स्ट प्रॉपर्टी आपण काय पाहिली, पॉवर रूल। म्हणजे काय, लॉग m रेज टू n, म्हणजे n ही पॉवर झाली टू द बेस a। तसे मी काय करतो, आपण हा n स्टार्टिंगला येतो, म्हणून ह्याचा आन्सर काय ना, n log m टू द बेस a। ओके, आता नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती होती, चेंज ऑफ बेस। आता चेंज ऑफ बेसला काय, आपण नॉर्मल रेसिप्रोकल असलं तर आपण चेंज ऑफ बेसला जातो, किंवा तसं गणित असतील तर ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, 1 अपॉन लॉग b टू द बेस a। आता ह्याला काय करतो आपण, लॉग a टू द बेस b, किंवा ह्यालाच आपण कसं लिहितो, लॉग a अपॉन लॉग b। आपण मागच्याच लेक्चर मध्ये आपण लॉग a बाय लॉग b ची उदाहरणं सॉल्व्ह केलेली आहेत। नंतर येते इक्वॅलिटी रूल। इक्वॅलिटी रूल मध्ये काय होते, लॉग a टू द बेस b इक्वल टू लॉग c टू द बेस b। आता बेस सेम आहे, दोन्ही ठिकाणी लॉग आहे, हा आर्ग्युमेंट पण सेम असला पाहिजे, म्हणजे काय a इक्वल टू c। ओके, तर ही होती सातवी प्रॉपर्टी 8। ओके, आता एक मध्येच एक आपण कॉम्प्लेक्स गणित सॉल्व्ह केलेलं, त्याच्यामध्ये ते आता नंबर रेज टू द लॉग, म्हणजे a रेज टू लॉग x अपॉन a। यावेळी मी काय बोललेलो की हा बेस a आणि हा लॉगचा बेस आपल्याला इक्वल करायचा होता, आठवते तुम्हाला। आणि तेव्हा मग इक्वल केल्यानंतर आपण आन्सर लिहिलेलं होतं, त्याचा आन्सर काय होतं, a रेज टू लॉग x टू द बेस a इक्वल टू x। ओके, ती प्रॉपर्टी होती आणि ते आपण सॉल्व्ह पण केले होते त्याचे उदाहरण। अजून एक उदाहरण बघितलं की रेसिप्रोकल होता, जिकडे लॉग 1 बाय a टू द बेस b, ह्याचा आन्सर काय होता, मायनस लॉग a टू द बेस b। ओके, अशा प्रकारे या 9 प्रॉपर्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। हे सर्व इझी आहे, लॉग a पासून आपले रेसिप्रोकल पर्यंत। तर या प्रॉपर्टीज तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला कशा प्रकारे लक्षात येते तेही बघा। पाठांतर करायचं आहे की कसं आहे ते, पण मॅथ्सचा पाठांतर करायचा नसतो, तो तुमच्या ट्रिक नुसार लक्षात ठेवायला। एक प्रोडक्ट आहे तर प्रोडक्टला आपल्याला प्लस करायचं आहे, क्वोशंट आहे तर म्हणजे डिवाइड वाला आलेला आहे तर तिकडे मायनस करायचं आहे, हा पॉवर आहे, इकडे a बाय b आहे तर लॉग a बाय लॉग b करायचं आहे। ओके, आता इथे बघा हा बेस आणि हा बेस कॉमन झाल्यावर आन्सर x येते। त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही खूप प्रॅक्टिस करत राहा। आणि हे आता तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला ह्याची प्रिंट पेक्षा मी काय सांगेल, एक इमेज देतो, ती तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा।
आणि त्याच्याप्रमाणे अभ्यास करा आणि एक स्टँडर्ड प्रॅक्टिस ठेवा की पूर्ण कोणताही लेक्चर झाला का त्याचे एक फॉर्म्युले लिहून काढायचे. आता आपण लॉगरिथमिकचे फॉर्म्युले काढले तसेच आपण मॅट्रिसेसचे फॉर्म्युले लिहून काढूयात. तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया जिथे मी मॅट्रिसेस घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करत राहा आणि आता आपण डायरेक्ट पुढच्या भागातच भेटूया. बाय बाय.